नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये महत्वाची बातमी सुरुवातीला आपण पाहणार आहोत. पृथ्वीच्या निर्मितीनंतर अनेक स्थित्यंतरं झाली. हिमयुगापासून पाषाण आणि ताम्रयुगापर्यंत विविध प्राण्यांचा वावर पृथ्वीवर होता. महाकाय मेमद हा त्यापैकीच एक. हत्तीचा पूर्वज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्राण्याचं वास्तव्य आता विदर्भात असल्याचे पुरावे पुरातत्व विभागाच्या संशोधनादरम्यान मिळालेले आहेत. पृथ्वीवर 2.5 लाख वर्षांपूर्वी हे असे केसाळ मेमद म्हणजे प्राचीन आणि अतिविशाल असे हत्ती अस्तित्वात होते असं म्हटलं जातं. याचे पुरावे नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागाला मिळालेले आहेत. विदर्भासह मध्य भारतात मेमदचं वास्तव्य असल्याचं एका संशोधनातून आता समोर आलेलं आहे. एक्चुअली अगर देखा जाए तो वो प्री हिस्ट्री जो है उससे पहले के हैं, क्योंकि जीवाश्म जो है प्री हिस्ट्री तब शुरू होता है जब आदमी आया, है ना. आदमी आया उसके बाद से उसकी जो सांस्कृतिक अवशेष है उससे पहले के जीवाश्म है वो. सो नाग नदी का जीवाश्म जो है और पुराने. 2 वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्यातल्या उभाळी इथं या विभागानं नवपाषाण काळातल्या शैलवर्तुळावर संशोधन केलेलं आहे. नवपाषाण म्हणजे जवळपास 2 ते 2.5 हजार वर्षांपूर्वीचा काळ. या काळातला एक मानवी दात उत्खननात सापडला असून त्यामध्ये मोती वसवण्यात आल्याचं आढळून आलेलं आहे. एक दांत जो है, दांत के ऊपर एक मोती की जैसे फिलिंग किया हुआ है. अगर इतिहास हम बात करते हैं तो नियोलिथिक पीरियड जो है नवपाषाण काल में वो प्रोटो डेंटिस्ट्री इन भाइवो बोलते हैं, जो टर्मिनोलॉजी इसको इस्तेमाल किया जाता है. मतलब जिंदा आदमी के दांत के कुछ जो उसमें खराबी होगी उसको सुधारने की कोशिश किया गई. सो प्रोटो डेंटिस्ट्री इन भाइवो उसका एग्जाम्पल जो है उभाड़ी में हमको एक दांत में मोती फिट किया हुआ दिखाई देता है. 1955 मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागाची स्थापना झाली. तेव्हापासून या विभागाकडून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन केलं जात आहे. एकोणीसशे 1975 ते 1977 दरम्यान मांढळ परिसरात उत्खनन केलं गेलं होतं. त्या संशोधनात विभागाला 1600 ते 1800 वर्षांपूर्वीचे वाकाटककालीन मंदिराचे अवशेष सापडले. यामध्ये 12मुखी सदाशिवाची मूर्ती ही देशातील एकमेव प्राचीन मूर्ती मानली जाते. ये वाकाटक पीरियड के हैं. अगर आप देखते हैं तो ये सारे सैंडस्टोन से बने हुए हैं. तो उत्खननकर्ता जो प्रोफेसर अजयमित्र शास्त्री है उनका कहना है कि वहाँ पे कोई मंदिर रहा होगा जिसमें ये सारे स्कल्पचर रहे होंगे, बट हो सकता है इन्वेजन के कारण, आक्रमण के समय, तो ये सारे स्कल्पचर्स को बचाने के लिए एक बड़ा सा गड्ढा कर दिया गया और उसमें ये सारे को दफना दिया गया. कोविड काळात सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालय बंद होती. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागानं याचा पुरेपूर उपयोग केला. आपल्या विभागात असलेल्या संग्रहालयाचं रूप पालटलं. तसंच या संग्रहालयाची दालनं सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आलेली आहेत. प्राचीन काळातलं हे वैभव नागरिकांनी आता अनुभवण्याची आवश्यकता आहे. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.
पुढची एक बातमी आपण बघणार आहोत बीडमधली। वैद्यकीय शिक्षण न घेता रुग्णांवर उपचार करणाऱ्या मुन्नाभाई MBBSचा बीड आरोग्य विभागाने आता पर्दाफाश केलाय। मणक्याच्या आजारापासून ते कंबरदुखीपर्यंत अनेक आजारांवर हे पिता पुत्र उपचार करत होते, मात्र आरोग्य विभागाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारलाय। ही दृश्य जरा निरखून बघा। हे महाशय या वृद्ध महिलेवर उपचार करतायत। कंबरदुखीवर अशा विचित्र पद्धतीने उपचार केला जातोय। धक्कादायक बाब म्हणजे उपचार करणाऱ्या या महाशयांनी कोणतेही वैद्यकीय शिक्षण काही घेतलेलं नाही। कधीही शाळेचं तोंड न बघितलेले बाबूराव राठोड चक्क रुग्णांवर उपचार करत होते। बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातल्या नित्रूड गावमध्ये बाबूराव राठोड आणि त्यांचा मुलगा सुभाष यांनी जनसेवा आयुर्वेदिक उपचार केंद्र या नावानं दुकानच थाटलं होतं। पण हे जे काही सुभाष राठोड, डॉक्टर सुभाष राठोड म्हणून दाखवलेलं आहे, त्यानंतर हाडवैद्य म्हणून राठोड बाबा नित्रूडकर असं नाव दिलेलं। या ठिकाणी जे लोक आहेत, वयोवृद्ध असतील, अधिकरून जे लोक असतील, त्यांच्यावरती या ठिकाणी उपचार केले जात होते आणि ते उपचार हे अघोरी पद्धतीने केले जात होते। त्यामुळं यावरती आता कारवाई केलेली आपण समोर पाहतो। या ठिकाणी मेडिकलसुद्धा होतं, त्या ठिकाणाहून मेडिकलमधून औषधसुद्धा दिले जायचे। नेमकी त्या डॉक्टरकडे कुठली परवानगी आहे? मणक्याचा आजार, कंबरदुखी, मानदुखी अशा वेगवेगळ्या आजारांवरती हे पिता पुत्र उपचार करत होते। तिथे रोज 100 ते 150 रुग्णांवरती उपचार केला जात होता। पण या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारलाय आणि हे जनसेवा आयुर्वेदिक उपचार केंद्र सील करण्यात आलंय। तसंच सुभाष राठोडवर फसवणुकीचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। आरोग्य विभागातील पात्रूड PS येथील डॉक्टर मायकर या सर्वांनी मिळून दिनांक 6 एप्रिल 2022 रोजी नित्रूड तालुका माजलगाव येथे श्री सुभाष राठोड यांच्या जनसेवा आयुर्वेदिक उपचार केंद्रावर धाड टाकली व त्यामध्ये आम्हाला तो व्यक्ती इतर रुग्णांशी अघोरी पद्धतीने उपचार करत असल्याचा दिसून आला। आपण नॅचरोपॅथीचा कोर्स केल्याचा दावा सुभाष राठोडने केलाय। तसंच आपल्याकडे असलेल्या कागदपत्रांची आरोग्य अधिकाऱ्यांनी पडताळणी केली नसल्याचा आरोपही त्याने केला। मार्केटिंग जे कंपनी आहेत त्याचे प्रोडक्ट आम्ही इथं सेल करतो आणि ते साहेब डायरेक्ट पेपर न तपासता न त्याची माहिती घेता मला कोणत्याही ह्याच्यामध्ये मला पोलीस स्टेशनचं किंवा मला पूर्वकल्पनेनुसार माझ्यापाशी अर्ज आलेला नव्हता, तर त्या साहेबांना ते पेपर आणि ते पेपराची पूर्ण पडताळणी करायला पाहिजे होती। आरोग्य विभागाच्या कारवाईनंतर आता ग्रामपंचायतीला सुद्धा जाग आली आहे। राठोड पिता पुत्राकडे वैद्यकीय उपचाराच्या परवान्याविषयी ग्रामपंचायतीनं आता हात वर केले। त्यावेळेस आरोग्य अधिकाऱ्याला चर्चा केली तर त्यांचं म्हणणं आलं हे सर्टिफिकेट इलिगल आहे। तर असं ते झालेलं आहे आणि बरेचसे लोक त्यांच्याकडे येत होते आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की गुण पण येतोय आणि लांबून लांबून लोक यायचे। एवढ्या तिसऱ्यात गॅप आहे, 5व्यात गॅप आहे। अरे अंगठे बहादर माणूस आहे ते, त्याच्या पंजापासून चलत आलेली कला आहे ही। घेतो किती पैसे ते? फक्त 100 रुपये घेत होता आणि बाकी मेडिसिन तर सगळं कंपनीचंच आहे ते। ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा अक्षरशः सुळसुळाट झालाय। आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी याच्या नावाखाली या बोगस डॉक्टरांनी रुग्णालयं थाटली आहेत। गरजू रुग्णांची त्यांच्याकडून आर्थिक लूट सुद्धा केली जाते। नित्रूड गावामधल्या राठोड पिता पुत्रांकडून सुद्धा हाच प्रकार सुरू होता। मात्र आरोग्य विभागानं कारवाई करून जनसेवा आयुर्वेदिक उपचार केंद्राला आता टाळं ठोकलंय। आरोग्य विभागाच्या या कारवाईनंतर मात्र बोगस डॉक्टरांचं धाबं दणाणून गेलंय। सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड। मुलगी नको म्हणणारे आजही समाजात आढळतात। मात्र बुलढाण्यातल्या अकोटकर कुटुंबानं आपल्या मुलीच्या जन्माचा आगळा वेगळा सोहळा साजरा केला आणि एक नवा आदर्श निर्माण केलाय। पाहुयात याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। क्षणभर
तुम्हालाही एखाद्या लग्नाची वरात असल्याचं वाटेल, पण ही मिरवणूक आहे तिच्या जन्माची. संग्रामपूर तालुक्यातील बावनगीर गावात अकोटकर कुटुंबियांच्या घरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुलगी झाली. 40 वर्षांनंतर घरात मुलगी झाली म्हणून या कुटुंबानं मुलीच्या जन्माचा कौतुक सोहळा अगदी दिमाखात साजरा केला. ढोल ताशाच्या गजरात रथात बसवून गावातून मिरवणूक, औक्षण आणि गावजेवण. जसं ज्यांना असं साधेल तशा पद्धतीनं प्रत्येकाने मुलीच्या स्त्री जन्माचा स्वागत केलं पाहिजे आणि सगळ्यांना समजेल की मुलगी ही घराचा दिवा आहे आणि तो दोन्ही घराचा दिवा असतो आणि तो दोन्ही घराचा दिवा असल्यामुळे त्या मुलीला तेवढाच मान आणि दर्जा मिळालाच पाहिजे. जर मुलगा वंशाचा दिवा होऊ शकतो तर मुलगी वंशाची पंथी का होऊ शकत नाही. या उदात्त हेतूने या समाजाला स्त्री भ्रूण हत्येच्या पापातून मुक्त होण्याचे धारिष्ट यावं या उदात्त हेतूने आम्ही कुमारी अधिराच्या आगमनाचा सोहळा संपूर्ण गावातील नारीशक्तीच्या उपस्थितीत पार पाडला. आजच्या युगातही ग्रामीण भागात स्त्रीभ्रूण नको म्हणणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय असताना मुलगी झाली हो असं डंके की चोट पर सांगणाऱ्या कुटुंबियांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. जवळपास 40 वर्षापासून माझ्या घरात मुलगी नव्हती. त्याचाच मला आनंद वाटतो. आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही म्हणूनच हा कार्यक्रम मुद्दाम म्हणजे असं की नाच झाली हा आनंद घ्यासाठी हा कार्यक्रम ठेवला आम्ही आणि त्याच्यासाठी गावातल्या सर्व भगिनींना मी जेवण पण दिलं. समाजात कुणाचे डोळे किती उघडतील माहित नाही, पण या लेकीचा आणि हिच्यासारख्या तमाम लेकींचा ऊर मात्र नक्कीच भरून येईल की आमच्या या जगात येण्याचं इतकं मनापासून कौतुक केलं जातंय. मुलगी ओझं नाही तर अभिमान आहे हेच अकोटकर कुटुंबियांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं. राहुल खंदारेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या शिरोली बुद्रुक इथं भैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव नुकताच पार पडला. या यात्रेत कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कुस्त्यांच्या आखाड्यात बैलगाडा घाटात बैलगाडा जुंपणारी वाघीण दीक्षा पारवे हिने कुस्तीचा फड सुद्धा गाजवलाय. त्यामुळे दीक्षा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आधी बैलगाडा मालकीण म्हणून ओळखीत होते, आता पैलवान म्हणून, म्हणजे असं दोन्ही पण ओळखतात. दीक्षा पारवे जुन्नर तालुक्यातल्या याच पोरीचा गेल्या महिन्यात उंच खडक यात्रेत बैल जुंपतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. आता ती पुन्हा चर्चेत आली आहे ते शिरोली बुद्रुकच्या यात्रेत झालेल्या कुस्ती स्पर्धेत मिळवलेल्या यशानं. यात्रेत तिनं कुस्ती खेळून अनेकांची मनं जिंकली. जसं मी उंच खडक घेते बैल जुपला तसा, म्हणजे जसा बैल जुपी ते बैलगाडा क्षेत्रात तसं कुस्तीमध्ये सुद्धा नाव कमवते पैलवान म्हणून. आणि ते माझ्या चुलत्यांनी मला ट्रेन केलं. शिरोलीची यात्रा होती त्याच्यामुळे मग शिरोलीची यात्रेत आखाड्यात सुद्धा गेली होती मी आणि तिथं पण तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि म्हणजे मला पैलवान म्हणून ओळखायला लागले. दीक्षा सामान्य शेतकरी कुटुंबातली. तिच्या घरात सख्या आणि चुलत अशा एकूण 7 बहिणी. या सगळ्या मुली कोणत्या ना कोणत्या कामात पारंगत आहेत. शेतीचं काम असो की बैलगाडा शर्यत, सगळीकडे या पारवे भगिनी पुढे असतात. कुस्ती हा मर्दानी खेळ, पण आजकाल खेड्यांमध्ये हा कुस्ती कोण खेळत नाही, पण आम्ही खेळतो. आम्हाला आमच्या पप्पांनी कुस्ती खेळायला शिकवली आणि ट्रेन पण त्यांनीच केलंय. आतापर्यंत मी पुण्याच्या स्टेडियमला गेले. कोणत्याही सोयी सुविधा नसताना घरात किंवा अंगणात या बहिणी कुस्तीचे धडे गिरवत असतात. कुस्तीच्या मैदानात वेगवेगळ्या स्पर्धेत या पोरींनी बक्षिसं सुद्धा मिळवली आहेत. अभ्यास आणि कामातून वेळ मिळाला की या सगळ्या पोरी कुस्तीसाठी वेळ काढतात. यात्रा जत्रा जसं चालू झाल्या तसं बैलगाडा आणि कुस्ती हे दोन्ही पण चालू आहे. या क्षेत्रात आम्ही सगळेच आहोत. आम्ही तिघी बहिणी, आमची फॅमिली सगळे असे उत्साहाने म्हणजे सहभाग घेतो त्यामध्ये.
पारवे भगिनी आज वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवत असल्यानं त्यांचं कौतुक होत आहे. पण या सगळ्यांच्या पंखांना बळ देणाऱ्या पालकांचं विशेष कौतुक व्हायला हवं. ग्रामीण भागातल्या यात्रा जत्रा सुरू झाल्यात आणि यात्रा जत्रांमध्ये खरं तर बैलगाडा शर्यतीची खूप चर्चा असते. पण अशातच कुस्तीची चर्चा सुरू झाली ती पारवे बहिणींमुळं. आणि हे व्हिडिओ ज्यावेळेस व्हायरल झाले त्यानंतर महाराष्ट्राच्या दंगलकर पुन्हा एकदा चर्चेत आले. व्हिडिओ स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे. अकोल्यातल्या मूर्तिजापूरच्या या 84 वर्षांच्या तरुण आजीबाई मणकर्णाबाई डोईफोडे मोठ्या हिकमतीनं त्यांनी संसाराचा गाडा हाकला, तेही शेती करून. आजही त्या स्वतः शेतात काम करतात आणि लाखोंचं उत्पन्न सुद्धा घेत आहेत. पाहुयात या माय माऊलीची ही कथा. कोरेगावात राहणाऱ्या या आहेत 84 वर्षांच्या आजी मणकर्णाबाई डोईफोडे. पांढरे केस, सुरकुतलेला चेहरा, गळ्यात फक्त माळ, बाकी कानात हातात काही नाही. पण या अंगकाठीवर जाऊ नका, ही मोठी धडाडीची बाई आहे. त्यांच्या तरुणपणात पदरात पोरं टाकून नवरा वारला. नवऱ्यानंतर 14 महिन्यांची लेकही वारली. हे दुःख पचवून या माऊलीनं आयुष्यभर कष्ट करण्याचा जणू वसाच घेतला. तुम्ही शेती कशी केली? मी शेती मग 5 एकर वावर वाहून घेऊ, लोकांचं करू बटई मग त्यानं त्यातून देरायचं. मग शेती आपली भाड्यातोड्यानं वाहून घेऊ. भाड्यातोड्यानं नाही बजेट बसला तर मग एक जोडी घेतली उदार 1400 रुपयाची. घरात अन्न शिजावं, मुलांना शिकवता यावं यासाठी 1972 सालापासून त्या शेती कसतात. हिश्श्यात आलेली 5 एकर शेती त्यांनी कसायला सुरुवात केली. पीक काय घ्यावं, कसं घ्यावं याचं मार्गदर्शन करणारं कुणी नव्हतं. पण त्यांनी कष्ट सोडले नाहीत. त्या शेतीत प्रयोग करत राहिल्या. 5 एकरात भागणारं नव्हतं म्हणून शेती बटाई मग त्यानं केली आणि मुलांना शिक्षणासाठी धाडलं. आज त्यांच्याकडे 30 एकर शेती आहे. पीक जास्त आहे, कोबी लावायची, मिरच्या लावायच्या. जे जर सांगितलं ते जर दुसऱ्या वर्षी तोट्यात आलं तर ते लावायचं नाही. मेहनत करायची. मिरच्या बराबर, मिरच्याले तुम्हाला सांगतो मिरच्याला बराबर ते यातच खत द्यायचं, रसायनिक द्यायचं. पण तुम्हाला सांगतो मिठापासून दिलं. मिठाचं खत लय महत्त्वाचं आहे, पण त्याची जोपासना करायला लागते. पाणी जर शेदून नाही द्या लागत, असं खत दिलं. मणकर्णाबाईंनी केलेल्या कष्टाची घरातल्या मुलाबाळांना, सुनांना जाणीव आहे. आईच्या मेहनतीनंच हा प्रपंच उभा राहिलाय असं त्यांचा मुलगा सांगतो. अजूनही आमची आई 84 वर्षात झाली, पण सकाळी उठून शेताला चक्कर मारते. अजूनही सर्व निंदर असो, फवारा असो, डवरी असो आम्हाला सांगते. आणि आमच्यावर 6 एकर शेती होती. आम्ही 3 भाऊ होतो. 3 भाऊ असताना आमच्या आईनं खूप म्हणजे कष्ट केले. कष्ट आणि मेहनत आणि जिद्द केली. आणि जिद्द करून आम्हाला त्यावेळेस शाळासुद्धा शिकवली. खूप संकट आली तरी मी प्रामाणिकपणे त्याला सामोरी गेले. कष्ट करणं सोडलं नाही असा सल्ला मणकर्णाबाई त्यांच्या नातवाला देतात. जी अजूनही 84 वय असून म्हणजे आपल्याला लाजवेल असं काम करते. आणि एक सांगायचं म्हणजे असे की आजीला कुठल्याच प्रकारची आजाराने आजी ग्रस्त नाही आहे. आणि मी स्वतः कृषी विभागामध्ये काम करतो. आणि आजीचं नेहमीच सांगणं असते की तू जिथे काम करशील तिथे प्रामाणिकपणाने काम करायचं व एकनिष्ठेने काम करायचं. शेवटी मेहनतीशिवाय आणि जिद्दीशिवाय आपल्याला तोड नाही. जिथं मुलांचा प्रश्न येतो तिथं प्रत्येक माऊली हिरकणी होतेच. पण मणकर्णाबाई केवळ हिरकणी झाल्या नाहीत, तर त्यांनी स्वतः शेती कसत लाखोंचं उत्पन्नही घेतलं. या 74 वर्षांच्या महिला शेतकऱ्याचा उत्साह खरंच कौतुकास्पद आहे. कुंदन जाधव सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अकोला. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आपण पाहूया अशा एका खेळाडूची ज्यानं प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाला गवसणी घातली. वाट खडतर जरी असली तरी ध्येय गाठण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकत नाही, हे भंडाऱ्याच्या या मिल्खा सिंगनं दाखवून दिलंय. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. हा आहे भंडाऱ्याचा तुषार शेंडे. कुटुंबाची बेताचीच परिस्थिती. उदरनिर्वाहासाठी कुटुंबाला मदत म्हणून बेलदारी कामावर मजुरी करणं, खड्डे खोदणं अशी तुषारची कामं. पण या कामांना आणि बिकट परिस्थितीला
त्यानं आपल्या स्वप्नांच्या आड कधीच येऊ दिलं नाही. जयपूर इथं पार पडलेल्या नॅशनल ॲथलेटिक्स टुर्नामेंटच्या 10 किलोमीटर स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक पटकावलंय. मी एक गड्डा खणायला काम करायचा मुलगा आहे. मी एक दिवसभर गड्डा खणायचं आणि काम वगैरे करायचं. पण मी काम करताना मला बॅक पेन झालं होतं. बॅक पेन झाल्यामुळे मी सगळं खेळणं वगैरे विसरून गेलो होतो आणि मी आपल्या घरीच बसलो होतो. मूवी बघितली मिल्खा सिंगची. त्या मूवीमध्ये मला पण जिद्द आली की नाही बा आपण पण काहीतरी केलं पाहिजे आणि मेहनत करूनच आपण समोर जाऊ. आता जयपूरहून झालेलं राजस्थान या ठिकाणी मी आता सुवर्णपदक जिंकलं आहे. मनामध्ये जिद्द आणि चिकाटी असली की अशक्य असं काहीच नसतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुषार शेंडे. घरच्यांना मदत म्हणून काम करताना त्याला कमरेचं दुखणं जडलं, पण कुटुंबियांनी त्याच्यातल्या खेळाडूला संधी दिली आणि तुषार आपलं स्वप्न गाठण्याकरता वेड्यासारखा धावत राहिला. मूळचा शेतकरी कुटुंबातला तुषार त्याच्या वडिलांचं इलेक्ट्रिकचं दुकान आहे. सुट्टीमध्ये तो वडिलांना दुकानात मदत करतो. शिक्षण आणि जबाबदारीची सांगड घालताना तुषारला तारेवरची कसरत करावी लागते. पदक मिळवल्यामुळे खूप आम्हाला आनंद झाला. खुशीत आहो आम्ही आता. आणि मुलगा म्हणजे तो बचपनापासूनच त्याला खेळण्या कुदण्याचा खूप छंद होता. ती परिस्थिती नाजूक असल्यामुळे बेलदारी कामावर सुद्धा जायचा. त्याच्यानंतर तो नागपूरला सुद्धा हॉस्पिटलमध्ये गार्ड म्हणून काही दिवस काम केला. अशा होतकरू मुलांसाठी राज्य सरकारकडून किंवा आपले ज्येष्ठ नेते मंडळी आहेत यांनी काहीतरी प्रवृत्त होऊन अशा मुलांना मोठ्या ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये निवड करण्यासाठी सहमती म्हणजे हा करावे, प्रोत्साहित करावे. मार्गात येणारा प्रत्येक अडथळा सहजपणे पार करत तुषारनं निर्धारित उद्दिष्ट गाठण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. हलाखीच्या परिस्थितीमुळे तुषारला सरावाला मर्यादा आहेत. त्यामुळे त्याच्यातल्या कलागुणांना प्रशासनाची साथ मिळावी एवढीच अपेक्षा. नेहाल भुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.